नमस्कार मंडळी. ज्यावेळी मी इथं 2 एकर जमीन घेतली ना, त्यावेळी इथं कोणी नव्हतं. अक्षरशः कोणी म्हणजे चिटपाकू देखील नसायचो. पण गंमत अशी की ह्या 6 महिन्यामध्ये किंवा या वर्षामध्ये इथं फार मोठी कंपनी होऊन राहिली बघा. हे आपल्या शेजारची कंपनी बघा, दिसते का? हे बघा, हे काहीतरी आहे. आणि जवळजवळ पूर्ण जागा, हे जे पाहिलं तुम्ही ना, हे पूर्ण जागा बराच मोठं क्षेत्र आहे. मला सांगता येणार नाही, परंतु मी एकटा ह्या ठिकाणी झोपत होतो. 5 किलोमीटरच्या परिसरामध्ये एकही माणूस असायचा. माझी झोपडी इथंच. मग तिथंच आपलं ध्यानधारणा विपश्यना वगैरे करायचं आणि शेती बघायचं आपली. कारण इथून घर माझं दूर आहे. जवळजवळ 2.5 ते 3 किलोमीटर घर आहे माझं इथून गावामध्ये. आणि तिथून 3 किलोमीटरवर हायवेचा रस्ता. म्हणजे मला हायवेला जायला 6 किलोमीटर पायी चालावं लागतं. असं सांगायचं तात्पर्य असं की ते पाय रस्ता जो इथून हायवेला मिळणारा जो 6 किलोमीटरचा रस्ता जो झाला ना, 6 किलोमीटरचा रस्ता, अक्षरशः ते सुद्धा आता डबल हायवे व्हायला लागला आहे. म्हणजे पहा ह्या जमिनीचं भाग्य तरी कसं. ज्यावेळी मी 14 वर्षापूर्वी जमीन घेतली त्यावेळी इथं चिटपाखरूही नसायचं. एकटाच असायचो. हो, एकटाच. झोपायला सुद्धा एकटाच. लोक भीती घालत असत, बिबट्या येईल, अमुक येईल, तमुक येईल असं. परंतु आज मात्र इकडं हा एवढा मोठा हा कारखाना उभा राहतो आहे. आणि समोरच्या बाजूला डबल हायवे, पुणे, दौंड, परांडा, लातूर हा मार्ग इथं बरं मोठा तोही रस्ता आहे. म्हणजे मला सांगायचं काय की पूर्वी आपण माणसं म्हणत होती ना, उकंड्याची दाईना फिटते, तसे आता आम्हालाही आमचीही दाईना फिटते असं वाटतंय. कारण शेजारी एवढी मोठी कंपनी, पुढे डबल हायवे. बस कधी ना कधी दिवस येतातच की. दाखवायचं सांगायचं म्हणजे काय की पूर्वेची सावली कधीतरी पश्चिमेला जाते, पश्चिमेची सावली कधीतरी पूर्वेला येते. तसं या जमिनीचं भाग्य उजळलं. या जमिनीमध्ये साधी कुसळसुद्धा येत नव्हती. अशा जमिनी आता इकडं सुफलाम होऊन राहिलेल्या आहेत.